मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की आपण चार्ट घेतलेला आहे. निफ्टी 50चा चार्ट घेतलेला आहे. आपली टाइम फ्रेम राहणार आहे 1 मिनिटाची आपली टाइम फ्रेम राहणार आहे. आज काय करू आपण बेसिकली 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण आज एनालिसिस करणार आहोत. तुम्हाला शिकवणार आहे मी की RSI तुम्ही RSI कसं आपलं स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवू शकता आणि RSI तुम्हाला सिग्निफिकेशन काय आहे आणि RSI तुम्ही शेअर मार्केटमध्ये मोठी पैसा कसा कमवू शकता. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला माहित असेल की डबल टॉप चार्ट पॅटर्न आणि डबल बॉटम चार्ट पॅटर्न. ठीक आहे. आता मला इथे शॉर्ट मध्ये सांगतो मी की डबल बॉटम आणि डबल टॉपचा अर्थ काय असतो, त्याचा मिनिंग काय असतो. ठीक आहे. आता तुम्ही या पॉईंटला बघू शकता की ह्या पॉईंटला काय झालं की मार्केटने सपोर्ट घेतला. ठीक आहे. मार्केट असा स्टार्ट झाला, समजा मार्केटून स्टार्ट झाला, मार्केट रेजिस्टन्स गेला, मार्केट परत खाली आला, मग इथून मार्केटने काय घेतला, फर्स्ट सपोर्ट घेतला. ठीक आहे. आपण याला काय मानू, फर्स्ट सपोर्ट मानू. ठीक आहे. मग इथून गेला, मार्केट वर गेला, मग इथून रेजिस्टन्स घेतले, मार्केट परत ह्याच सपोर्ट आला. ठीक आहे. मार्केट काय केला, ही सपोर्टची वेळ होती ना, या सपोर्टच्या ही ब्रेक नाही झाली. ठीक आहे. ही ब्रेक न होता मार्केटने परत सपोर्ट घेतला आणि मग तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये एवढा मूव आलेला आहे. एवढा मूव म्हणजे डबल बॉटम म्हणून मार्केटमध्ये कोणता मूव येऊ शकतो, अप ट्रेंड येऊ शकतो. ठीक आहे. डबल बॉटमनी आणि डबल टॉपनी मार्केटहून डाऊन ट्रेंड येऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला डबल टॉप बी शॉर्ट मी सांगतो. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता मग मार्केटमध्ये मूव आला, मग इथे काय झालं मार्केटमध्ये, नंतर मग ह्या पॉइंटला रेजिस्टन्स आला. ठीक आहे. मग रेजिस्टन्स घेतला मार्केटने, मग मार्केट खाली गेला. ठीक आहे. खाली गेला मार्केट, इथून सपोर्ट घेतला मार्केट. ठीक आहे. सपोर्ट घेतला, परत मार्केटने रेजिस्टन्स घेतला. ठीक आहे. ह्याला आपण रेजिस्टन्स 1 मानू आणि रेजिस्टन्स सेकंड मानू. ठीक आहे. मग रेजिस्टन्स घेतला, मग मार्केट तुम्ही बघू शकता मग किती पडलेला आहे. म्हणजे डबल टॉपनी मार्केट पडतो आणि आपला डबल बॉटमनी मार्केट हे होतं, म्हणजे अप ट्रेंड मध्ये जातो. ठीक आहे. आता मी तुम्हाला हेच आपल्या RSI इंडिकेटर मध्ये समजून सांगणार. ठीक आहे. आता तुम्ही ह्याच पॉईंटला बघू शकता. ठीक आहे. हे माझं इथं कर्सर आहे ना, ह्याच पॉईंटला बघा तुम्ही. ठीक. RSI ने मी तसं पॅटर्न बनवलं होतं, तुम्ही बघू शकता की ह्याला आपण काय मानू, सपोर्ट. इथं आपण ह्याला आपण सपोर्ट 1 मानू, सपोर्ट 2 मानू. ठीक आहे. तुम्ही बघू शकता मग मार्केट ह्याच पॉईंटला बरोबर तुम्ही काय करायचं, कर्सर घ्यायचं आणि ह्याच पॉईंटला बघायचं बरोबर या पॉईंटला येतं का नाही आपलं कर्सर. बरोबर जर ती लेवल असेल, ठीक आहे, आपल्याला RSI काय करतो, आधी सिग्निफिकेशन करतो की म्हणजे प्राइस आता इथून अप ट्रेंड मध्ये जाऊ शकतो. ते एक इंडिकेटर आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ते इंडिकेटर आहे, ते आपल्याला पहिलेच इंडिकेटर करणार की इथून प्राइस आता अप ट्रेंड मध्ये जाणार आहे का डाऊन ट्रेंड मध्ये जाणार आहे प्राइस. ठीक आहे. आपली मग इथून तुम्ही याला पहिला सपोर्ट आपण ह्याला काय मानू, पहिला हे मानू आपण, पहिला फर्स्ट हे मानू. ठीक आहे. ह्याला काय मानू आपण, जास्त काय चालतंय. ठीक आहे. पहिला सपोर्ट हा सपोर्ट 2 मानू आपण. ठीक आहे. मग ह्या पॉईंटला काय झालं, मग ह्या पॉईंटला तुम्ही बघू शकता, या पॉईंटला मार्केटनी तिथे गेलता, म्हणजे मार्केट असं इथून डबल टॉप चार्ट पॅटर्न बनवलं. ठीक आहे. मग मार्केटनी काय झालं, इथे बघू शकता RSI इंडिकेटरने इथं डबल टॉप चार्ट पॅटर्न बनवून तुम्हाला दाखवतो मी ते. जस्ट सेकंड हा. इथं या पॉईंट म्हणजे या पॉईंट ठीक आहे तुम्हाला दाखवतो मी. ही आपण की हॉरिझॉन्टल लाईन मारलेली जवळ दिसत असेल. ठीक आहे. तुम्ही बघू शकता की ह्याला आपण टॉप 1 मानू आणि टॉप 2 मानू. मी दिसते ना एकदम डबल एम पॅटर्न दिसतोय ना, एकदम बरोबर एम पॅटर्न दिसतोय तुम्हाला. मग त्याच्यामुळेच काय झालं की RSI ने तुम्हाला आधीच सिग्निफिकेशन केलं की इथून मार्केट आता डाऊन ट्रेंड मध्ये जाऊ शकतो. इथं एम पॅटर्न जर बनलं RSI मध्ये, समजून घ्यायचं की प्राइस आता खाली जाणार आहे. आणि जर डब्ल्यू पॅटर्न जर बनलं तर प्राइस आता वर जाणार आहे. ठीक आहे. एवढी गोष्ट तुम्ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला ट्रेडिंगचा बेसिक टर्म्स घ्यायचा असेल ना, चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे ना.